मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे सर्वात पहिले तुम्ही ही कॅन्डल पाहू शकता. ही बेरिश कॅन्डल आहे आणि एकदम सपोर्टला बनलेली. हा एक ग्लास सपोर्ट आहे आणि त्याला टच करून ही वरती आलेली आहे. आता कधी तुम्ही मागचा अनालिसिसचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी तिच्यात क्लिअर सांगितलं होतं, तोपर्यंत वॉर सुरू झाली नव्हती. त्यामध्ये क्लिअर बोललो होतो की मार्केट हे सेलिंग राईज आहे, म्हणजे मार्केट जेव्हाही वर येईल तेव्हा आपल्याला तिथे सेल करायची पोझिशन शोधायची आहे आणि आपल्या काही पोझिशन अटकल्या असतील तर मार्केट जेव्हाही वरतील तर तिच्यातनं निघायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जाऊन क्रॉस चेक करा मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं होतं ॲज पर चार्टवरनं. आणि आता तर वॉर सुरू झाली, आता तर क्लिअर कट आहे. जोपर्यंत वॉरच्या संदर्भात काही चांगली पॉझिटिव्ह न्यूज येत नाही आणि सीज फायर झाली, वॉर थांबली, काही तह झाला, काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाली तरच मार्केटतून शूट होईल. अदरवाईज प्रत्येक टायमाला मार्केट जेव्हा वरती खुलेल काही गोष्टीने ते तिथून सेलिंगच होणार आहे. आणि सर्वात पहिले लक्षात ठेवायचं, सध्याचं काय ना, फ्रायडेला आहे ना सेलिंगच येते. काय येते? कारण 2 दिवस विकेंड असतो, त्या 2 दिवसात कोणीही अशा निगेटिव्ह माहोलमध्ये कोणीही पोझिशन होल्ड करायला तयार नसतं. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. लवकरच प्राइस ॲक्शनवर काही व्हिडिओ येणार आहे की गॅप डाऊन ओपन होतं आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर निगेटिव्ह याच्यामध्ये पण बाउन्स बॅक काय येतो. तर मित्रांनो, लोक प्रॉफिट बुक करतात, तो बाउन्स बॅक नसतो. तो फक्त ज्यांनी सेलिंगच्या पोझिशन होल्ड केलेले आहे त्यांना मोठं प्रॉफिट पाहायला मिळतं. त्यामुळे तिथे ते लोक प्रॉफिट बुक करतात. त्याच्यामुळे आपल्याला काही ग्रीन कॅन्डल किंवा ना पहिल्या हाफ सेक्शनमध्ये आपल्याला मार्केट वर जाताना दिसते. याच्यामुळे मार्केट रिकवर झालंय का? बिलकुल पण नाही. हा गैरसमज ठेवायचाच नाही. आता आपण वन डेचं चार्ट पॅटर्न पाहूयात. आता इथे वन डेच्या चार्ट पॅटर्नवर पण तुम्ही पाहू शकता प्राइस ॲक्शन कधी पाहिली, सेलिंग झाली, गॅप अप ओपन झालं, टेरिफची न्यूज होती, तिथून परत सेलिंग झाली, वर आलं, परत मार्केट खाली आलं, परत थोडंसं बाउन्स बॅक घेतलं, खाली आलं, इथे गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट त्या दिवशी वरती रिकवर झालं, परत खाली आलं, परत मार्केट वर गेला आणि आता फ्रायडेला सेलिंग आली. आता ही प्राइस ॲक्शन काय आहे? निगेटिव्ह. मार्केट खाली आलं, बाउन्स बॅक घेतला, खाली आलं, बाउन्स बॅक घेतला, खाली आलं, बाउन्स बॅक घेतला, खाली आलं. आता ही मेजर लेवल आहे. याच्या खाली कधी कॅन्डल क्लोज झाले मित्रांनो, तो इथून फर्दर आपल्याला सेलिंग पाहायला मिळेल. आपण याला पॉझिटिव्ह कधी म्हणू शकतो? तोवर ह्या लेवलच्या वरती मार्केट जात नाही. ही लेवलच्या वर गेला तर हा गॅप फिल करेल आणि याच्यावर कॅन्डल क्लोज झाली तर आपण थोडंसं म्हणू शकतो की इथे सेंटिमेंट सुधारलेलं आहे. अदरवाईज प्रत्येक बाउन्स येईल तेव्हा आपल्याला इथे सेल करायचं आणि याच्या खाली आल्यानंतर तर आपल्याला फर्दर मोठा फॉल पाहायला मिळेल. 500 पॉईंट दर मेजर लेवल नंतर आपल्याला इथे फॉल पाहायला मिळणार आहे. आता ह्यातच झाल्या एक ब्रॉड व्ह्यू. वॉर चालू आहे, सगळ्यात मेन. आता वॉरवर लक्ष ठेवा. वॉरच्या रिगार्डिंगच आपल्याला मार्केट मोमेंटम करताना दिसणार आहे. आपल्यासाठी ऑइल मेन आहे. ऑइल जसं जसं ऑइलचे रेट वाढतील तसं आपल्या मार्केटसाठी हे निगेटिव्ह होणार आहे. हे सिम्पल लक्षात ठेवतो. ऑइलचे रेट खाली आले तर आपल्याला तो पॉझिटिव्ह साईन आहे. एक प्रकारचं इंडिकेटर आहे की इथून आपण हळूहळू पोझिशन बनवायला सुरुवात करू शकतो. आता आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नमध्ये जाऊयात. 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला मागचा अनालिसिसचा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पहा, त्याच्यात क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. आता सर्वात मेजर लेवल सपोर्ट आपल्याला हा इथे पाहायला मिळतोय. आता खालचे सपोर्ट काढण्यासाठी आपल्याला थोडंसं चार्टवर आहे ना मागे जावं लागणार आहे. यानंतर पुढचा सपोर्ट आपल्याला कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो, की तो आहे या ठिकाणी. यालाही कधी ब्रेक केलं तर पुढचा सपोर्ट आपल्यासाठी या ठिकाणी हा आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर आपल्यासाठी पुढचा मेजर सपोर्ट या ठिकाणी हा राहणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपण 4च सपोर्ट देतो आणि 4 रेजिस्टन्स देतो. याच्या खाली वर गेलं तर आपण टेलिग्राम चॅनलला अपडेट करतो. सर्वात पहिले वरचं रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळेल. यालाही कधी ब्रेक केलं तर पुढचं रेजिस्टन्स आपल्यासाठी या ठिकाणी हे आहे. यालाही कधी वरच्या साईडला ब्रेक केलं तर मित्रांनो मार्केट आपल्याला इथपर्यंत इझिली येताना दिसणार आहे आणि यालाही कधी ब्रेक केलं तर मार्केट आपल्याला इझिली इथपर्यंत येताना दिसेल. मग ह्या आपण लेवल लावलेला आहे 4 सपोर्ट आणि 4 रेजिस्टन्स, म्हणजे 4 वरच्या लेवल आहे, 4 खालच्या लेवल आहे. ह्या चार्टवर लावायच्या. कशा परफॉर्मन्स करता याची क्रॉस चेकिंग तर तुम्ही मागच्या अनालिसिसच्या लेवल लावून पूर्ण वीकमध्ये कसा परफॉर्मन्स केला ते पाहू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता लेवल कशा प्रकारे परफॉर्मन्स करतात, लेवलला कशा प्रकारे ट्रेड करायचं याच्यावर इन डिटेल व्हिडिओ येऊन गेला. काही तुमचे प्रश्न असले तर नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ कधी आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.